नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद दुबे. भारत न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आज तुमच्या समोर एक नवीन अपडेट येत आहे. चंद्रपुरात गो तस्करांवर मोठी कारवाई. 54 लाखाचा माल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणाऱ्या 2 मालासह 54 लाखाचा माल जप्त. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुहम्मद सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर पोलिसांची अवैध धंदे व व्यावसायिकांविरुद्ध धडक मोहीम सुरू आहे. या मोहिमेत सातत्य ठेवत पोलीस अधीक्षक मुहम्मद सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापना केले. या पथकाच्या माध्यमातून कत्तलखान्याकडे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आज दिनांक 16/4/2025 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथून मूल चंद्रपूर मार्गाने तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे चामोर्शीकडून येणाऱ्या 2 संशयास्पद ट्रकना अडवून सापळा रचून अडवले. मागच्या ट्रकचा चालक व त्याचा एक साक्षीदार फरार झाला. दोन्ही ट्रकची तपासणी केली. दोन्ही ट्रक प्लास्टिकच्या तातडीने झाकून ठेवल्यानंतर एकूण 35 गाय आणि 35 बैल ट्रकचे एकूण 54 लाख कत्तलीसाठी नेले जात होते. एका ट्रकच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून दोन्ही ट्रकमध्ये भरलेल्या सर्व गायींच्या सुरक्षिततेसाठी फेअर फाउंडेशन गाय संरक्षण पडोली येथे जमा करण्यात आल्या. आरोपी विरुद्ध पोस्ट मूल विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पुढील तपासण्यासाठी तपास अधिकारी पोस्ट मूल यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आरोपीचे नाव तुम्हाला ऐकायला मिळेलच लगेच. आरोपी नंबर 1 राजिक जब्बार खान, वय 50 वर्ष, व्यावसायिक वाहन चालक, रहिवासी गडचंदूर जिल्हा चंद्रपूर. आरोपी नंबर 2 शाहरुख खान, शर्यत, नागपूर जिल्हा नागपूर. आरोपी नंबर 3 करीम खान, राहणार नागपूर जिल्हा नागपूर. आरोपी नंबर 4 राजू कुरेशी, राहणार कामठी, पिवळी नदीजवळ नागपूर. आरोपी नंबर 5 इरफान शेख, राहणार गडचंदूर जिल्हा चंद्रपूर. आरोपी नंबर 6 प्रशांत बाळा जुमनाक, राहणार गडचंदूर जिल्हा चंद्रपूर यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील मुहम्मद सुदर्शन ही कारवाई करण्यात आली. विनोद भुर्ले, मधुकर सामलवार, सुनील गोरकर, सुभाष गावकर, रजनीकांत पुत्यवार, सतीश अवतारे, दीपक डोंगरे, सुरेंद्र महतो, चेतन गजलवार, कार्तिक खनके, सायबर पोस्ट प्रशांत नागोशे हे उपस्थित होते. बघत रहा अशीच अपडेट फक्त भारत न्यूज 24 वर. खास तुमच्यासाठी संवाददाता प्रमोद दुबेची रिपोर्ट.